जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे आता कोणता महिना चालू आहे? कार्तिक मराठी याच्याप्रमाणे आणि इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे ऑक्टोबर. तर आपल्याकडे ना दोन प्रकारची कॅलेंडर आहेत. एक वैष्णव कॅलेंडर पण आहे, आणि ज्या हिंदू कॅलेंडर आहे त्याच्या अ, व्यतिरिक्त. तर वैष्णव कॅलेंडरमध्ये आपलं कसं अमावास्येनंतर महिना चालू होतो ना, तर वैष्णव कॅलेंडरमध्ये पौर्णिमेच्या पुढच्या दिवसापासनं नवा महिना चालू होतो. आणि त्या प्रत्येक महिन्याची नावं जी आहेत ती विष्णूच्या नावावरती आहेत. दामोदर वगैरे अशी वेगळी वेगळी नाव आहेत. तर आत्ता हा दामोदर मास चालू आहे आता. आणि ह्याच्या वेळी आपण कृष्णाची जी दामोदर लीला झालेली ना, त्या लीलेचं स्मरण करतो आपण. आणि सत्यव्रत मुनी नावाचे एक मुनी होते, खूप कृष्णाचे भक्त होते. त्यांनी एक अष्टक लिहिलेलं.
दामोदर अष्टक म्हणतो आपण त्याला, ज्याचं म्हणजे आपण स्मरण करतो, जे आपण गातो. तर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं सुद्धा असेल, नमामीश्वरम सच्चिदानंद रूपम ह्या नावाने ते सुरू होतं अष्टक. तर त्या अष्टकामध्ये सत्यव्रत मुनींनी कृष्णाची ही जी संपूर्ण लीला जी झाली, त्याच्यात ती लीला डिस्क्राईब केली आहे. आणि त्याच्या मागची जी फिलॉसॉफी आहे ती पण डिस्क्राईब केली, आणि त्याच्या मागे आपली जी मेंटॅलिटी असली पाहिजे ती पण त्यांनी डिस्क्राईब केलेली आहे. तर ती अतिशय सुंदर आहे. मी आज जमलं तर मी आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांना ती लिंक पाठवतो, जे तुम्ही ऐकू शकता, त्याचं ट्रान्सलेशन पण बघू शकता. आणि कार्तिक मास, दामोदर मासामध्ये आपण जेव्हा दामोदर रूपामध्ये कृष्णाची जास्ती पूजा करतो, त्यावेळी आपल्याला जास्ती चांगली भक्ती वाढते आपली. हरे कृष्णा. तर कोणाला आठवतंय आपण मागच्या आठवड्यात काय शिकलेलो? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. अ, म्हणजे मी नव्हती मागच्या क्लासला, पण तरी मी अर्ध रेकॉर्डिंग वाचलं. 8.1 आणि 8.2 शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे ब्रह्म, अध्यात्म आणि आत्मा याच्या टेक्निकल डेफिनेशन्स म्हणेन मी, पण तरी पण ते आपण आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आत्मा हा स्पिरिच्युअल लेवलला कसा आहे, तो किती आपण जन्म घेतले तरी इट रिमेन कॉन्स्टंट और स्टॅटिक फॉर मल्टिपल जन्म. हा हे एक महत्वाचं अ, मला हो. कळालेलं आहे. मी हो. जो अर्धाच व्हिडिओ मला बघायला मिळाला प्रभूजी. बर. सुहास प्रभू, अभिनील प्रभू, तुम्हाला काय पॉइंट ऍड करायचा आहे? 8.1 आणि 2 मध्ये आपण काय बघितलं ते? हरे कृष्ण प्रभू. प्रभू आणखीन काय ऍड तर नाही करायचं, पण तुम्ही मला वाटतं काहीतरी एक पॅरामीटर सांगितले, आपण कव्हर करू 5 हप्ता, आणि नक्की लक्षात नाही नंबर, म्हणजे हेच अध्यात्म, ब्रह्म आणि असे काही टर्म्स आहेत जे आपण कव्हर करणार आहे. मागे ऑलरेडी आपण कव्हर केले, आणि यापुढे आपण 1-2 श्लोकात आपण कव्हर करू. एवढंच आठवतं, थोडा विसर पडला बर. पण एवढं आठवतं. ठीक आहे. चालेल, आपण बघून घेऊया. आज आज जमलं तर दोन्ही श्लोक आपण आज करूया. ठीक आहे, चला. 8 श्लोक, अध्याय 8, श्लोक नंबर 3. श्री भगवानुवाच. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते, भूतभावोद्भव करो विसर्गः कर्म संज्ञितः. अनुवाद. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर मागे मी म्हटल्याप्रमाणे भगवान आता काय करतायत इथे, की काही जी टेक्निकल टर्म्स त्यांनी 29 आणि 30व्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायाच्या इंट्रोड्यूस केलेले, त्याच्याबद्दल अर्जुन त्यांना प्रश्न विचारतोय, हे काय आहे एक्झॅक्टली. आणि आपण ते जरा डिटेलमध्ये बघून घेतलेलं मागच्या वेळेला, की त्याचे जे प्रश्न जे होते त्याच्या मागे पर्पज काय आहे, त्याचा प्रश्न विचारण्यामागे आपण ते पण बघितलेलं. आणि आता भगवान त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. आता भगवानांची जी उत्तर देण्याची जी पद्धत आहे ना, त्याच्या बाबतीत आपण थोडंसं एक समजून घेऊया, की एक अतिशय हुशार असा जेव्हा टीचर असतो ना, त्याला स्वतःच्या जे विद्यार्थी असतात त्यांच्या मनामध्ये कोणता डाऊट राहून द्यायचा नसतो. त्याला सगळं शिकवायचं असतं. पण विद्यार्थ्याची जे प्रश्न असतात, त्या प्रश्नांमुळे स्वतःच्या शिकवण्याची जी डायरेक्शन असते ती चेंज नको व्हायला. त्यामुळे तो हुशार शिक्षक काय करतो, तो बघतो की विद्यार्थ्याला खरोखर किती डिटेलमध्ये सांगण्याची आता आवश्यकता आहे आणि किती नाही आहे. आणि ते डिटेलमध्ये जर सांगितलं तर त्यामुळे जर का माझ्या मेन जी लाईन शिकवण्याची आहे त्याच्यामध्ये डायव्हर्जन होऊ शकतं का. जर तसं होत असेल तर तो तिकडे ते स्टॉप करतो, फक्त बेसिक लेवल इन्फॉर्मेशन देतो आणि तो पुढे मेन टॉपिक घेऊन जातो तो. तर भगवान इथे तेच करतायत आता. ब्रह्म काय आहे, कर्म काय आहे, अध्यात्म काय आहे, अधिभूत काय आहे, अधिदैव काय आहे आणि अधियज्ञ काय आहे, हे जे प्रश्न जे आहेत हे टेक्निकल बेनिफिट देतील, इन्फॉर्मेशन देतील.
हे समजा तुम्हाला समजले नाही तरी उरलेली भगवद्गीता समजण्यामध्ये तुम्हाला भरपूर त्रास होईल असं नाहीये. तुम्हाला ती भगवद्गीता पूर्ण समजेलच समजेल. ह्या प्रश्नांमुळे काय होईल, एक दोन चार गोष्टी जास्ती समजतील. हाच एवढाच फरक आहे. तर इथे भगवान म्हणून काय करतायत की जे 8 प्रश्न अर्जुन विचारतो पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये, त्या 8 प्रश्नांपैकी 7 प्रश्न असे आहेत जे फक्त टेक्निकल इन नेचर आहेत. 8वा प्रश्न जो आहे तो खरा भक्तीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. म्हणून भगवान काय करतायत, या 7 प्रश्नांचं उत्तर फक्त तिसऱ्या आणि चौथ्या या 2 श्लोकांमध्ये देत आहेत, अगदी फंडामेंटल लेवलवरती. पण जो 8वा प्रश्न आहे, प्रयाण काले अपि च माम, प्रयाण कर म्हणजे मृत्यूसमयी काय होतं, त्याचा भक्तीशी चांगला संबंध आहे. म्हणून 5व्या श्लोकापासून 28व्या श्लोकापर्यंत असे 24 श्लोक भगवान फक्त त्या एका प्रश्नावरती बोलतायत. वेराज बाकीच्या 7 प्रश्नांचं उत्तर फक्त 2 श्लोकांमध्ये दिलेलं. तर आता ह्याच्याच वरनं आपण स्वतः समजू शकतो की हे टेक्निकल आहे. आता आज जे पण आपण उत्तरं बघतोय कृष्णाची आणि त्याच्यावरती डिस्कशन करू, ते टेक्निकल आहे नेचरमध्ये. तर समजा एखादं डिफिकल्ट वाटलं तुम्हाला आणि नाही समजलं तरी काहीही काळजी करू नका, काही डिफरन्स पडणार नाही. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा आपण बाकीचे अध्याय बघू त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल थोडी अजून क्लॅरिटी मिळेल तुम्हाला. त्यामुळे हे नाही समजलं तर मला भगवद्गीता समजायला डिफिकल्ट होईल असं नाहीये. ठीक आहे. तर आता भगवान उत्तर द्यायला स्टार्ट करतोय. तर पहिला काय प्रश्न होता, ब्रह्म काय आहे. ओके, तर ब्रह्मानी कृष्ण बोललाय की ब्रह्म म्हणजे जीवात्मा आहे. ओके, आणि परब्रह्म जे आहे ती भगवंता स्वतः आहे. ओके, योगे 28 विटेवरी उभा, ही आरती आठवते. हा, कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. हे आठवत असेल तुम्हाला. कोण आहे परब्रह्म? विठ्ठल म्हणजेच कृष्ण. अध्यात्म काय आहे हा दुसरा प्रश्न आहे. हा, तर कृष्ण काय बोलतोय, स्वभाव म्हणजे आत्म्याचा जो मूळ स्वभाव आहे त्याला अध्यात्म म्हटलं, त्याची जी प्रकृती आहे त्याला अध्यात्म म्हटलं आहे. ओके, आणि चैतन्य चरितामृत मध्ये ह्या स्वभावाचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलंय. जीवेर स्वरूप है नित्य कृष्णदास. म्हणजे जीव म्हणजे जीवात्मा जो असतो त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा ओरिजिनल स्वभाव काय आहे, त्याची मूळ प्रकृती काय आहे, तर नित्य कृष्णदास त्यांनी सांगितलंय. म्हणजे आपण कॉन्स्टंटली कृष्णाचे सेवक आहोत आपण. तर कृष्णाचं सेवक म्हणजे असं नाही की आज मला कंटाळा आला मी आज सेवा नाही करणार, उद्या माझा मूड चांगला होईल मी उद्या सेवा करीन. हे हे नाही. नित्य कृष्णदास. ऑफिसमध्ये असो किंवा घरात असो किंवा एका कुत्र्याच्या शरीरामध्ये असो किंवा माणसाच्या शरीरात असो किंवा दुखी असो किंवा सुखी असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण फक्त म्हणजे फक्त कृष्णाचे सेवक आहोत. आणि तिसरं कर्म काय आहे, तर ह्याबद्दल आपण बोलू आज जरा डिटेलमध्ये. कर्म म्हणजे इथे सकाम कर्माबद्दल अर्जुन प्रश्न विचारतोय, कृष्ण पण त्याच्याबद्दलच बोलतोय. तर कर्म म्हणजे काय आहे, तर ही अशी कोणतीही कृती ज्यामुळे सजीव प्राण्यांसाठी नवीन भौतिक शरीर निर्माण होईल, ही कृती म्हणजे कर्म झालं. ओके, ह्याबद्दल आपण नक्कीच डिटेलमध्ये बोलू. पण तुम्ही आत्तापर्यंत कर्म हे जे कृष्णाने दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या अध्यायामध्ये जे शिकवलं तेच कर्माची डेफिनेशन इथे देतोय. पण इथे किती एकदम कमीत कमी शब्दामध्ये आणि किती फंडामेंटल लेवलवरती डेफिनेशन दिली आहे, परत तुम्ही थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला समजेल. भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संहित. संहित म्हणजे डेफिनेशन. ओके, कसलं डेफिनेशन, तर कर्माचं संहित. भूत भावोद्भव करो विसर्ग म्हणजे अशी कोणतीही ऍक्शन, कोणतीही असो, सकाम कर्म असो किंवा विकर्म असो, पाप कर्म असो, कोणतीही ऍक्शन ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन शरीर घ्यावं लागेल त्याला कृष्णाने कर्म म्हणून सांगितलेलं आहे. ह्याबद्दल आपण बोलू.
तर ब्रह्म काय आहे आपण जरा पहिलं बघून घेऊया. तर अक्षरम ब्रह्म परमम असं कृष्ण बोलतो. तर अक्षर म्हणजे काय, जे कधी ज्याचा नाश होत नाही. क्षर आणि अक्षर अशी दोन प्रकृती असतात. 15व्या अध्यायाच्या 16व्या पासून 18व्या श्लोकापर्यंत ह्या दोन प्रकृतींबद्दल कृष्णाने थोडं अजून डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि नंतर तो हेही बोलतो की मला जो समजतो की मी ह्याच्या पलीकडे आहे आणि भगवान आहे म्हणून समजतो, तो मला प्राप्त होतो म्हणून. तर ह्या अक्षर शब्दाचा अर्थ म्हणजे जे कधीही नाश होत नाही, ज्याचा जे अविनाशी आहे. तर दुसऱ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये तुम्हाला आठवत असेल तर कृष्णाने आत्म्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल सांगितलेलं ना, 16व्या पासून 25व्या श्लोकापर्यंत. त्याच्यामध्ये तो बोललेला अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम. अविनाशी तू तद्विद्धी म्हणजे हे जाणून घे की आत्मा अविनाशी आहे. तेच अक्षरम ब्रह्म परमम इथे पण येत आहे. अक्षर म्हणजे त्याचा नाश होऊ शकत नाही, जे अविनाशी आहे तोच आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे अंतिम सत्य. ओके, शाश्वत सार हे सर्वाचा आधार आहे. ओके, फक्त इथे आपल्याला ब्रह्म म्हणजे अंतिम सत्य भलेही सांगितलेलं आहे, पण त्याच्या पलीकडे कृष्ण आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. ओके, आपण जेव्हा श्रीमद भागवतम वाचू किंवा गर्गसंहिता सुद्धा कधी तुम्हाला वाचायला जमली, तर तुम्हाला जाणवेल त्याच्यामध्ये की लिहिलेलं आहे तिकडे की जे ब्रह्मण म्हटलं जातं ना, तो आहे एक लाईट आहे. तो लाईट आपला भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत ह्या दोघांच्या मध्ये तो लाईट येतो. तर श्रीमद भागवतम मध्ये सांगितलेलं आहे, चैतन्य चरितामृत मध्ये पण सांगितलंय आणि गर्गसंहितामध्ये सुद्धा आपल्याला सापडेल की कृष्णाच्या शरीरामधनं जो प्रकाश येतो ना, तो प्रकाश म्हणजे ह्या दोन भौतिक आणि आध्यात्मिक जगतांमधला जो प्रकाश आहे त्याला त्या प्रकाश म्हटलं जातं. तर तुम्ही फक्त प्रकाशाला महत्व दिलं आणि ज्याच्या शरीरातनं तो प्रकाश येतोय त्याला महत्व नाही दिलं, तर काही अर्थ नाही उरत. म्हणून जे निराकारवादी असतात, जे निर्विशेषवादी असतात, ज्यांना वाटतं की भगवंतांना स्वरूप नाही आहे, हा निराकार आहे सगळं, ते त्या भगवंताच्या त्या लेवलला जायचा प्रयत्न करत नाहीत. ते फक्त त्या लाईट जो आहे त्या लेवलपर्यंत जायचा प्रयत्न करतात. म्हणून त्याला आपण असं एक सेल्फिशनेस आपण म्हणू शकतो की बाबा मला ह्या भौतिक जगतामध्ये खूप त्रास होतोय, मला मोक्ष हवाय, मला भगवंताकडे जायला नाही मिळालं तरी चालेल, पण मला मोक्ष हवाय म्हणून लाईट पर्यंत गेलो तरी चालेल. ही त्यांची सेल्फिश प्रवृत्ती असते. व्हेराज एखादा भक्त जो असतो तो काय म्हणतो की बाबा मला तू पाताळात ठेव किंवा पृथ्वीलोकात ठेव किंवा स्वर्गलोकात ठेव किंवा तुझ्याकडे घेऊन जा, जोपर्यंत मला तुझी भक्ती करायला मिळते, तुझ्या चरणांपासून मला दूर जावं लागत नाहीये, तोपर्यंत सगळं चालेल. तर हा एका भक्तामध्ये आणि एका निराकारवाद्यामध्ये डिफरन्स असतो. ठीक आहे. आणि होतं काय की आपली जेव्हा हे ब्रह्म जे आहे त्याला आपण परमात्मा पण परमेश्वर पण बोलू शकतो किंवा एक जीवात्म्याला पण बोलू शकतो. पण फंडामेंटली जर बघितलं तर ती शाश्वत गोष्ट आहे. ती चेंज होत नाही. आज अशी आहे, उद्या तशी आहे, नंतर परवा कशी अशी वेगळी असेल म्हणून वगैरे. ही शाश्वत आहे, आध्यात्मिक सत्यता आहे ती. ठीक आहे. त्यामुळे आपण जेव्हा जीवात्मा म्हणून असतो आणि आपण एक अज्ञानाने एक झाकलो गेलो असतो, त्यावेळी आपल्याला स्वतःचा हा अविनाशी आणि परम हा स्वभाव आपल्याला समजत नाही. पण जेव्हा आपण हे अज्ञानाचं हे जे आवरण असतं ते तोडून जातो आपण बाहेर, त्यावेळी आपल्याला ह्याची आपल्या स्वरूपाची जाणीव होते आणि आपण त्याची प्राप्ती करू शकतो आपण. तेव्हा आपण खरोखर ब्रह्म म्हणून ओळखले जाऊ शकतो आपण. तर आपण ह्याबद्दल बोललो, ब्रह्म आणि परब्रह्म यांच्यामधला काय संबंध आहे. तर ब्रह्म हे अक्षर आहे आणि नित्य आहे, म्हणजे कधीही चेंज होणार नाही आणि कॉन्स्टंटली अवेलेबल आहे. त्याचं स्वरूप कधीच बदलत नाही. सेम इज विथ परब्रह्म ऑल्सो. परब्रह्माचं पण स्वरूप कधी बदलत नाही. पण ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे.
ओके, जीवाला ब्रह्म म्हणून संबोधलं आहे, पण भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधलं आहे. हे हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. कारण आपण नाही तर आपण ब्रह्म म्हणजेच सगळं, बाकी त्याच्या पुढे काही नाही असं समजून जेव्हा बसतो, त्यावेळी आपण भगवंतांचं जे स्वरूप आहे त्याला इग्नोर करतो त्याला. हम्म. आणि जीवात्मा जो आहे, तुम्ही बघितलं असेल, कोणाचंही लेक्चर ऐका किंवा कोणतंही साहित्य वाचा तुम्ही किंवा शास्त्र वाचा, जीवाला कधी परब्रह्म असं म्हटलं नाहीये. हम्म. तर जीव हा नेहमी जास्तीत जास्ती ब्रह्म असं बोलू शकतो आपण त्याला, परब्रह्म नाही. ठीक आहे. त्यामुळे जीवाचं काय होतं की जीवाला तटस्थ शक्ती असं म्हटलं जातं. तुम्हाला आठवतंय की नाही माहित नाही, पण 7व्या अध्यायाचा आपण जेव्हा 4था श्लोक शिकलेलो, भूमिरापो अनलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम्मे भिन्ना प्रकृतीरष्टधा, जेव्हा कृष्णाने त्यांच्या 8 प्रकृतींबद्दल सांगितलेला. हम्म. काय? भूमी, आप, अनल आणि वायू आणि खम म्हणजे आकाश, पृथ्वी, पाणी, जल, अग्नी आणि काय 5वं उरलं. तर हे 5 प्रकृतींबद्दल सांगितलेलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी हेही सांगितलं, अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. तो बोलतो की ह्या पलीकडे माझी अशी एक प्रकृती आहे, जीवभूताम बोलतो की हे जे जीवात्मे जे आहेत हे त्या प्रकृतीचे आहेत म्हणून. त्यामुळे काय होतंय, आपल्याला कळतं की इथे जड प्रकृती आहे आणि त्याच्या वरती ही जीवांची प्रकृती आहे. म्हणजे आपण आत्मा जो आहोत तो त्याच्या वरती आहोत आपण. पण गंमत काय होते, आपली एक टेंडन्सी बनते की कधी कधी परमात्म्याला, भगवानांना इग्नोर करायचं आणि ही जी भौतिक प्रकृती आहे त्यांच्याशी आपला संबंध जोडून घेतो आपण. तर त्यामुळे काय होतं, आपल्याला भौतिक प्रकृतीमध्ये यावं लागतं खाली. आणि आपण मग त्याच्याशीच भौतिक प्रकृतीशीच नातं आपलं एस्टॅब्लिश करतो, आपण परमात्म्याला आणि भगवंताला विसरून जातो. त्यामुळे तटस्थ शक्ती असं म्हटलंय की कधी कधी आपण ह्या बाजूला येतो, कधी कधी ह्या बाजूला येऊ शकतो. पण खरं तर आपली मूळ प्रकृती काय आहे, आपण नित्य कृष्णाचे सेवक आहोत. तर आपण तेच केलं पाहिजे, पण आपण कधी कधी चुकतो आणि आपण भौतिक प्रकृतीमध्ये येतो आपण. हं? अध्यात्म म्हणजे काय, तर आत्मा काय आहे ते. तर अर्जुनाने काय विचारलं की मध्यात्म. भगवान बोलतात स्वभाव हाच अध्यात्म आहे. तर स्वभाव काय आहे आपला? तर आपण आता जसं बोलल्याप्रमाणे जीवेर स्वरूप आहे नित्य कृष्णदास. आपल्याला कधी कधी काय वाटतं की अध्यात्म आणि आध्यात्मिकता हे सेम आहे म्हणून, कधी कधी असं वाटतं आपल्याला, आपण असं ऐकतो कोणाकडनं वगैरे तरी. पण अध्यात्म हा खरा आत्म्याचा स्वभाव आहे. ओके. आणि त्याच्यामुळे त्याची एक त्या 4था श्लोक जो होता 8व्या अध्यायाचा, मन, बुद्धी आणि अहंकाराबद्दल कृष्ण बोललेला तिकडे, तर हे पण आत्म्याचे अ, गुण स्वरूपामध्ये ऍड होतात हे. का तर आपण भौतिक प्रकृतीमध्ये आल्यावरती मन, बुद्धी आणि अहंकार आपल्याला दिली जाते, त्यामुळे ती आपली ती ओळख बनते. पण आपल्याला ह्याच्या पलीकडे जायचंय आणि परत ब्रह्म आणि कृष्णाकडे जायचंय आपल्याला. आणि मग हे जात असताना जेव्हा जे पृथ्वीवरती 7 प्रकारची आवरणं आहेत, त्या आवरणांना बाहेर त्यांच्या पलीकडे जायचं आपल्याला, आणि त्याच्यामध्ये ते जाता जाता आपल्याला मन, बुद्धी आणि अहंकार देऊन टाकायचं आपल्याला, आपलं टाकून द्यायचं आहे आपल्याला. तर ते जर आपल्याला करता आलं तर आपण खरोखर आपल्याला मोक्ष मिळू शकतो. ह्या थोड्या गोष्टी म्हणजे परत टेक्निकल झाल्या. तर आपण जेव्हा भागवतम वगैरे शिकायला घेऊ त्यावेळी आपण ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलू. अम, हे मी स्किप करतो, ह्याबद्दल आपण बोललेलो आहे. एखाद्या जीवाला काय वाटतं की आपण जेव्हा भौतिक प्रकृतीशी रिलेट करतो, आपण त्याला असं वाटतं की ह्या भौतिक प्रकृतीचा आपल्याला स्वामी बनायची इच्छा असते प्रत्येक जीवाला, की बाबा हे माझं आहे म्हणून.
आपल्याला कळत नसतं हे शरीर सुद्धा आपलं स्वतःचं नाहीये. आपल्याला कोणीतरी दिलेलं आहे थोड्या वेळाकरता वापरण्याकरता. पण आपल्याला वाटतं हे शरीर आपलं आहे. गाडी, बंगला, बायको, मुलं, जॉब, बँक बॅलन्स, आपलं नाव, प्रतिष्ठा वगैरे हे सगळं माझं आहे असं आपल्याला वाटत असतं. पण ते खरोखर आपलं नसतं. हे थोड्या वेळाकरता आपली कर्म काय आहेत त्याच्या बेसिसवरती आपल्याला थोड्या काळाकरता आपल्याला हे दिलं जातं. मृत्यूसमयी ते सगळंच्या सगळं ओढून घेतलं जातं आपल्याकडनं. आपण समजा एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहायला गेलो तर काय होतं की आपण एक करार करतो. त्या जो लँडलॉर्ड असतो त्याबद्दल की मी तुझ्या घरी 11 महिने किंवा 2 वर्ष असं राहणार मी. तो करार असतो. तो 2 वर्ष संपली आणि आपण नंतर बोललो की नाही, आता पैसे नाही आहेत माझ्याकडे. तर तो ओनर काय बोलणार की बाबा आता चल निघ आता इकडनं. मग आपल्या घरामधलं जे काही आपलं होतं ते सगळं तो बाहेर फेकून देणार तो. आपल्याला काढून टाकणार घरातनं. तर इकडे सुद्धा तोच प्रकार आहे. आपली जेवढी ठरलेली वेळ होती, ज्या प्रकारची आपली जी कर्म होती त्याच्या बेसिसवरती आपल्याला जी फळं मिळाली, त्यानंतर त्याचं ड्युरेशन संपल्यावरती आपल्याला अक्षरशः लाथ मारून ह्या शरीरातनं बाहेर काढलं जाणार. त्यामुळे ह्या शरीराला आणि ह्या शरीराशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्यांना असं परमनंटली आपलं स्वतःचं आहे असं समजणं हा मूर्खपणा आहे. आता ह्याबद्दल जर आपण बोलूया इकडे कर्माचा तांत्रिक अर्थ काय आहे, टेक्निकल डेफिनेशन काय आहे, तर कृष्ण काय बोलतोय, भूत भाव उद्भव करो विसर्ग कर्म संहितः. तर आधी बोलल्याप्रमाणे संहितः म्हणजे डेफिनेशन, कर्म म्हणजे कर्माचं डेफिनेशन कृष्ण सांगतोय. ओके. ह्याच्यामध्ये काय आहे, भूत म्हणजे कोण, हे आपण आत्मा जे असतो तो सजीव प्राणी. विसर्ग म्हणजे तो जी प्रोसेस जी असते ज्याच्यामुळे क्रिएशन होतं. हा. आणि उद्भव म्हणजे ती क्रिएशनची प्रोसेस नंतर ती डिस्प्ले होते, मॅनिफेस्ट होते. ओके. ती आपल्या समोर डोळ्यासमोर येते. तर कृष्ण काय बोलतोय इकडे, जो आपला भाव आहे, हं, त्या भावाचं क्रिएशन जेव्हा चालू होते त्या भावाच्या अनुसरून जे क्रिएशन चालू होतं आपल्या बॉडी रिलेटेड, आणि ती बॉडी जेव्हा रेडी होते त्यावेळी ती डिस्प्ले होते बाहेर, आपल्याला दिसायला लागते की बाबा. आणि त्यानंतर त्या त्या संपूर्ण प्रोसेसला कृष्णाने ह्याला बोललं की हे कर्माचं डेफिनेशन आहे. की म्हणजे तुमची अशी कोणतीही ॲक्शन ज्याच्यामुळे तुम्हाला एका नवीन शरीराची प्राप्ती होईल त्याला कर्म म्हणतात. ओके. आता आता आपण ह्याच्यामध्येच घेऊया, तुमच्या दृष्टीने काय इथे कृष्ण कर्म म्हणून सांगतोय, तुम्हाला काय वाटतं, कोणत्या प्रकारची कर्म कृष्ण इथे कन्सिडर करतोय? पाप आणि पुण्यकर्म. पाप आणि पुण्यकर्म. आता पापामध्ये काय काय येतं? जे धर्मामध्ये सांगितले करू नका ते करतो ते. बरोबर. आणि जे करा सांगितलं ते आपण नाही करत ते. करेक्ट. मग पुण्यामध्ये काय येतं? पुण्यामध्ये बेसिकली हा मी हे केलं तर मला याचा फायदा होईल, बेसिकली त्या पद्धतीने केलेलं कर्म. करेक्ट. तर म्हणजे एखादी गोष्ट फायदा होतोय म्हणून करायची त्याला सकाम कर्म पुण्य म्हटलं जातं. बरोबर. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण परोपकार, आपण बोलतो ना मी ह्यांच्यावरती परोपकार केला वगैरे, मी हे दान धर्म केलं वगैरे, तर हा परोपकार वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये येतो. ओके. पण म्हणजे याचा अर्थ हा आहे की परोपकार कधी करू नये, तर नाही, तसं नाही. तर परोपकार करताना आपली मेंटॅलिटी काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःला फायदा व्हावा म्हणून इतरांवरती परोपकार केलं जर असेल तर ते सकाम कर्म म्हणजेच पुण्य ठरलं जातं. पण तुम्ही निष्काम हेतूने जर कोणावरती परोपकार केला तर त्याला पुण्य म्हणत नाही, त्याला अकर्म म्हणतात. ओके. तर आपण बऱ्याच वेळा असं होतं, आपल्याला वाटतं की दान धर्म करणं चांगलं म्हणून आपण करतो. पण आपल्याला हे माहिती नसतं की त्याच्या मागे आपली मेंटॅलिटी अतिशय शुद्ध झालेली पाहिजे. जर आपण आपली मेंटॅलिटी शुद्ध नसेल आणि आपल्याला काही स्वार्थी इच्छा असेल
आणि अशा मेंटॅलिटीमध्ये जर का आपण दान धर्म केला तर त्याच्यामुळे आपल्याला पुण्याचा लाभ होणारच होणार. आणि इकडे कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अशा वेळी तुम्हाला नवीन शरीराची उत्पत्ती होणारच होणार. त्यामुळे दान धर्म करणं चुकीचं नाहीये. दान धर्म करताना किंवा परोपकार करताना आपली मेंटॅलिटी काय आहे ही समजून घेणं जास्ती आवश्यक आहे. जर का आपण स्वार्थी हेतूने जर का दान धर्म किंवा परोपकार केला आपण, तर आपल्याला नक्कीच त्याचं चांगलं फळ मिळणार आहे. चांगलं म्हणजे पुण्य फळ मिळणार आहे. पण त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला एक नवीन शरीराच्या करता रजिस्ट्रेशन पण करून ठेवताय तुम्ही, की बाबा हा आता आत्तापर्यंत जे मी कर्म केले ह्याच्यामुळे मला ही पुढे 10 शरीर मिळणार आहेत, हे तर ठरलेलं आहेच. पण आता हे जे मी करतो ह्याच्यामुळे माझं 11वं शरीर पण ठरलंय. आणि नंतर त्या लिस्टमध्ये आपण ही शरीरं वाढवत जातो आपण. तर कृष्ण इथे ते सांगतोय इकडे आपल्याला, की कर्म म्हणजे चांगलं असो किंवा वाईट असो ते एक नंतरचा भाग झाला. पण कोणत्याही प्रकारचं कर्म करा, तुम्हाला जर का ज्याच्यामुळे तुम्हाला शरीराची उत्पत्ती होणार आहे तर ते कर्म इतरांच्या दृष्टीने चांगलं असेल कारण तुम्ही परोपकार करताय म्हणून, पण तुमच्या स्वतःच्या दृष्टीने ते चांगलं नाहीये ते. हरे कृष्ण. हा बोला सीमा माताजी. हा, मी म्हणते की आता समजून घ्या, जरी आपल्या मनात काही पुण्यकर्माची भावना नाहीये आणि तरी आपण दान केलेलं आहे, पण त्या दानाचा उपयोग वेगळ्या दृष्टीने जर झालेला आहे, म्हणजे जसं पापच्या दृष्टीने, किंवा जसं आपण बोललो गेलो की एखाद्या भिकाऱ्याला जर आपण, आपल्या मनात काही नाही की ठीक आहे त्याला देऊया, त्याला मदत करूया, याच्या मागे उद्दिष्ट काहीच नाही की आपल्याला चांगलं फळ मिळावं किंवा असं समजून जर केलं असेल, आणि त्या भिकाऱ्याने ते मिळालेलं दान, म्हणजे भिकारीच नाही, नुसतं कोणतंही दान, ते जर धर्मात नसलेल्या गोष्टीला वापरलं तर दॅट विल बी ट्रीटेड ॲज कर्म ओनली, राईट, फॉर द पर्सन हु इज डिवोटिंग. काय ते जस्ट थोडस कळू द्या. नाही नाही, तसं नाहीये ते. तर 17व्या अध्यायामध्ये 20, 21 आणि 22 हे श्लोक आहेत. तर मी आता त्या ह्याला जात नाहीये मी, पण तुम्हाला कधी वेळ मिळाला तर वाचा. तर तिथे जे दान ओके. जे केलं जातं ना, त्या दान सात्विक मनुष्य, राजसिक मनुष्य आणि तामसी मनुष्य कशा प्रकारे दान करतो ते लिहिलेलं आहे. तर सात्विक मनुष्य असतो तो जेव्हा दान करतो त्यावेळी तो कोणाला दान करतोय, कोणत्या वेळी दान करतोय, कोणत्या स्थानी दान करतोय आणि कोणत्या कारणाकरता दान करतोय ह्याची माहिती ठेवतो. आणि ते जर का चांगल्या कारणाकरता वापरलं जाणार असेल तरच तो दान करतो ते. ओके. आणि फळाची अपेक्षा न ठेवता दान करतो. ठीक आहे. हं, हं. राजसी मनुष्य जो असतो तो फळाची अपेक्षा ठेवून दान करतो तो. हम्म. आणि तामसी मनुष्य जो असतो तो फळाची तर अपेक्षा तर असतेच, पण त्याला आपण का दान करतोय, ते कशा करता वापरलं जातं ह्याचा काही संबंध नसतो. तो चुकीच्या कारणाकरता, चुकीच्या माणसाला, चुकीच्या वेळी, चुकीच्या पर्पज करता तो दान करत राहतो. आणि काय होतंय आता ज्या स्टेजला आपण आहोत, आपण इतके अगदी खूप चांगले असे सत्वगुणी नाही झालेलो आहोत आपण. त्यामुळे आपल्यामध्ये रजोगुण आणि टू अ सर्टन एक्सटेंट मे बी तमोगुण दोन्ही असतील आपल्यामध्ये. तर अशा स्टेजमध्ये आपल्याकडनं 100% परफेक्ट, ओके, निष्काम मेंटॅलिटीचं दान होण्याची संभावना खूप कमी आहे. गंमत कशी झाली आहे की आपल्याला सोसायटीनी, आई वडिलांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी, कॉलेजेसनी आणि प्रोफेसर्सनी वगैरे हे शिकवले की दान करणं चांगलं आहे म्हणून. नक्कीच दान करणं चांगलं आहे, पण दान करताना मेंटॅलिटी सेल्फिश नसावी हे त्यांनी शिकवलं नाहीये. आणि ज्याच्यामुळे काय होतंय की दान करताना आपण हाच उद्दिष्ट असतो की दान करणं चांगलं, कारण चांगलं केल्यावरती चांगलं फळ मिळतं. आणि ह्या मेंटॅलिटीच्या अनुसरण आपली नवीन मेंटॅलिटी बनलेली आहे की चॅरिटी इज गुड. चॅरिटी इज गुड
फॉर द अदर पर्सन, बट चॅरिटी तुमच्याकरता नॉट नेसेसरीली प्रत्येक चॅरिटी चांगली असेल म्हणून. ठीक आहे, त्यामुळे चॅरिटी करताना पण आपल्याला व्यवस्थित आपण समज असली पाहिजे आपल्याला. म्हणून आपल्यासारख्या व्यक्तींना हे समजणं खूप डिफिकल्ट आहे की समोरची व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे. कोणी मे बी रस्त्यावरती चालताना एखादा भिकारी येईल आणि 4 पैसे मागेल. तुम्ही थोडंच त्याचं पूर्ण एका डिटेक्टिव्ह प्रमाणे फाइंड आउट करणार की तू कुठला आहेस रे, तू काय करतोय, कसा वागतोय, तू ह्याच्याकरता कसला वापर करणार. आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी तुम्हाला दिली आणि खोटी दिली तर तुम्ही नंतर काय करणार. त्यामुळे ह्या सगळ्या फंदामध्ये न पडता बेस्ट म्हणजे हा, मंदिरामध्ये दान करणं. आता गंमत अशी आहे की मंदिराचा पैसा सुद्धा आता चुकीच्या कारणांकरता काही काही ठिकाणी वापरला जातो. मी त्या आता डिटेलमध्ये सांगत नाही, पण तुम्हाला समजलं असेलच मी कशाबद्दल बोलतोय. त्यामुळे आम्ही काय करतो, आम्ही इकडे तिकडे जास्ती काही डोनेशन देत नाही बसत. आम्ही फक्त इस्कॉन मंदिरामध्ये डोनेशन देतो, कारण तिकडे आम्हाला 100% कॉन्फिडन्स आहे की त्याचा वापर फक्त चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि आम्ही आमच्या गुरुच्या हातात पैसे देतो. गुरुच्या हातात पैसे दिले की त्याचा आम्हाला 100% आम्हाला माहिती आहे की ते परफेक्टली कृष्णाच्या सेवेकरता वापरले जातील. बस. त्यामुळे तू कृष्णाच्या हातात ते गेल्यावरती मग कृष्णाने कसेही त्याला जे पाहिजे ते वापरावे, मग तो त्याचा संबंध आहे, तो पूर्णपणे त्याचा प्रश्न आहे. पण टू अज्युम की मी माझी मेंटॅलिटी चांगली आहे, मला काही नको ह्या दानातनं, त्यामुळे मला पुण्य लाभणार नाही कारण मला पुण्य नकोय, हे अज्युम करणं चुकीचं आहे. कारण आपली जी घडण जी आहे ना मेंटॅलिटीची, ती घडण, ती फाउंडेशन जी आहे ना त्या मेंटॅलिटीची, ती फाउंडेशनच डू गुड सो यू गेट बॅक गुड. चांगलं केलं तर चांगलं फळ मिळतं, ह्या बेसिसवरती ती मेंटॅलिटीची घडण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही असं अज्युम करूच नाही शकत की तुमचं ओरिजिनल इंटेन्शन अकर्म करणं आहे म्हणून. तुमचं ओरिजिनल इंटेन्शन हे चांगलं केल्यावरती चांगलं मिळतं हाच इंटेन्शन आहे. त्यामुळे भगवद्गीता संपूर्ण व्यवस्थित शिकणं, इवन टेक्निकली शिकणं आणि स्वतःची मेंटॅलिटी इम्प्रूव्ह करणं आणि मग दान करणं इज बेटर दॅन म्हणजे आत्ता ह्या स्टेजमध्ये दान करण्यापेक्षा. हरे शुअर. कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभू, हा प्रभू. हा एक प्रश्न होता. जेव्हा दानाचं येतं विषय, तर नेहमी कर्ण आहे त्याच्याबद्दल असा विचार येतो. तर कर्णाने पण काय म्हणता येईल त्याच्याकडे काय असं त्याचं कर्म कशात मोडलं जाईल, कारण तो तो दानवीर होता तो. कर्ण दानवीर होता ते बरोबर आहे, पण आता त्याच्याबद्दल तेवढी जास्ती माहिती नाही मला की त्याची मेंटॅलिटी काय होती. पण त्याची मेंटॅलिटी सेल्फलेसच असणार, कारण तो नेहमी दान करायचं, काही मागायला आल्यावरती द्यायचा तो वगैरे, ती सेल्फिशच होती. पण गंमत काय आहे ना की अं, कर्णाचं बॅकग्राऊंड समजल्याशिवाय कर्णाच्या ऍक्शन्सना समजणं पॉसिबल नाहीये. कर्ण हा मुळात एक असुरी प्रवृत्तीची व्यक्ती होती. आता बऱ्याच लोकांना असं असं एकदम अचंबा होईल मी असं असं बोललोय म्हणून, पण तुम्हाला आठवत असेल मी दंभोदक सहस्त्र कवच त्याबद्दल एक गोष्ट सांगितलेली ना, आठवते सगळ्यांना का नाही. कर्ण कोण होता हे सांगितलेलं आठवते तुम्हाला का नाही. सूर्यपुत्र होता ना त्याचा. सूर्यपुत्र. हा. ओके. थोडा डायव्हर्शन होतंय. मी हा हा श्लोक मी पूर्ण करतो, त्यानंतर मी कर्णाची स्टोरी सांगतो आणि मग आपण बोलूया त्याबद्दल. आता कर्म आपण कंटिन्यू करू. कर्माचा तांत्रिक अर्थ आपण बघत होतो. तर कर्मामध्ये काय असतं की एक कोणतीही गोष्ट, हा, प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिषन नपी, 5व्या अध्यायामध्ये बहुतेक 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललाय की कोणता तुम्ही झोपता तेव्हा ते सुद्धा तुमचं कर्म आहे, तुम्ही बघता, तुम्ही श्वास घेता, ते सुद्धा कर्म आहे तुमचं. मिनिंग कर्म आपल्याला वाटतं की एखादी ऍक्शन हाताने पायाने किंवा केली तर ते कर्म आहे, पण तसं नाहीये. आपण अजाणतेपणी डोळे बंद करून निपचित असं बसून राहिलो, पडून राहिलो, तरी सुद्धा आपण कर्म करत राहतो. कृष्णाने काय सांगितलंय 3ऱ्या अध्यायामध्ये की असा
कोणताही क्षण नाही जेव्हा आत्मा ऍक्टिव्ह नसतो, कर्म करत नसतो. कॉन्स्टंटली आपण कर्म करत असतो. ठीक आहे. त्यामुळे मग आपण समजू शकतो की जर आपली मेंटॅलिटी, फाउंडेशनच मेंटॅलिटीचं रजो किंवा तमोगुणी असलं तर आपल्याला त्याची कशी फळं मिळतील आपल्याला. ह्याच्यामुळेच ते बोलतात नाही की स्मर्तव्य सततम विष्णू विस्मर्तव्य न कदाचित. कॉन्स्टंटली कृष्णाचं स्मरण, विष्णूचं स्मरण झालं पाहिजे आणि कॉन्स्टंटली म्हणजे कधीही आपण विष्णूला किंवा कृष्णाला विसरलो नाही पाहिजे. तर ते त्या स्टेजमधनं बाहेर जाणं शक्य आहे. हे एवढं आपण आपल्याला वाटतं की हा 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 मरते वेळी कृष्णाचं स्मरण झालं ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, कृष्ण 5व्या श्लोकात बोलतो. किती सिंपल आहे. पूर्ण आयुष्यभर मजा मस्ती करून घ्यायची आणि फक्त लास्ट मोमेंटला कृष्णाचं स्मरण करायचं, म्हणजे ह्या पृथ्वीवरती पण एन्जॉय करायला मिळेल आणि कृष्णाकडे पण परत जाता येईल. तर ते तेवढं सोपं नाहीये ते. त्यामुळे आपल्याला कॉन्स्टंटली कृष्णाची भक्ती करायला पाहिजे. तर हे जे कर्म आहे आणि आपलं जनरली पर्पज काय असतो कर्म करण्याचा, जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच्यापासून आपल्याला खरं तर बाहेर जायला पाहिजे, पलीकडे जायला पाहिजे. पण आपण काय करतो, आहार निद्रा भय आणि मैथुन ह्याच्या मागे हेच इंटेन्शन ठेवतो आणि ह्याच्यामुळेच कर्म केलं जातं. आणि त्यामुळेच जीव असतो तो अडकलेला असतो, कंटिन्युअसली भौतिक प्रकृतीमध्ये अडकलेलो असतो आपण. ओके. आता एक ही गोष्ट जर आपण बघून घेऊया की कर्म जेव्हा आपण करतो त्याला आध्यात्मिक आपण कसं बनवू शकतो, आणि ते जर नाही केलं किंवा ते केलं तरी सुद्धा पुनर्जन्मावरती त्याचा काय परिणाम होतो. तर कर्म एक साधारणपणे बघितलं तर एखादी ऍक्शन, कोणतीही क्रिया म्हणजे कर्म. तर 18व्या श्लोकामध्ये 4थ्या अध्यायाच्या कृष्ण 3 कॅटेगरीज मध्ये वर्गीकरण करतो त्याचं. कर्म म्हणजेच सकाम कर्म, हा, आणि म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म. विकर्म म्हणजे पाप कर्म, म्हणजे जे नाही करायला पाहिजे ते जे आपण करतो. आणि दुसरं म्हणजे अकर्म, मिनिंग कार्य करायचं पण असं कार्य ज्याच्यामुळे फळ मिळणार नाही आणि फळ ते कृष्णाकडे जाईल. हं? तर आपल्याला ह्या गोष्टी जेव्हा आपण समजतो की कर्म एखादी व्यक्ती म्हणजे साधारण जी व्यक्ती असते ती का करते, तर त्याला त्याचं कुठलं एक फळ हवं असतं. ते फळाची त्याला एक इच्छा असते, एक भौतिक इच्छा असते. त्या भौतिक इच्छेमुळे तो एखादी फळ मिळेल अशी ऍक्शन करतो. आणि अशी क्रिया जेव्हा तो करतो त्यावेळी तो मग नंतर बंधनातनं अडकलं जातो. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल 27व्या श्लोकात 7व्या अध्यायाच्या कृष्ण बोलला, इच्छा आणि द्वेष, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. इच्छा आणि द्वेष ह्या 2 फंडामेंटल रिझन्स आहेत ज्याच्यामुळे व्यक्ती कर्म करतो. इच्छा काहीतरी मिळवण्याची आणि द्वेष काही अप्रिय गोष्ट आपल्याला मिळू नये त्याच्याकरता. हम्म. त्यामुळे काय होतं, म्हणजे ह्या 2 कारणांच्या बेसिसवरती जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळी ते सकाम किंवा पापकर्मच बनतं. पुण्यकर्म किंवा पापकर्म असतं, ते अकर्म नाही ठरत. पण 9व्या श्लोकामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या कृष्णाने सांगितलेलं आहे, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचार. जेव्हा पण यज्ञ अर्थात म्हणजे यज्ञपती कोण आहे, विष्णू. तर विष्णूसाठी जेव्हा यज्ञ केलं जातं म्हणजे कोणतं कर्म केलं जातं तर ते खरं चांगलं कर्म. अन्यथा कर्म हे बंधनकारक ठरतं. आणि आपल्याला 2ऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकामध्ये काय बोललेला कृष्ण, की आत्तापर्यंत मी तुला जे नॉलेज दिलं त्या नॉलेजपेक्षा वेगळं आणि चांगलं असं नॉलेज देणार आहे मी ह्यापुढे. त्याच्यामुळे त्या नॉलेजमुळे काय होणार आहे, कर्मबंधम प्रहास्यसी, म्हणजे कर्मबंधनातनं तुझी मुक्तता होईल. तू कर्मबंधनात अडकणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींची जर सांगड घातली आपण तर आपल्याला कळेल की कोणतंही कर्म जे आपल्याला ह्या जगामध्ये बांधून ठेवतं ते वाईट आहे, आणि कोणतंही कर्म जे विष्णू प्रित्यर्थ केलेलं असेल
आणि ज्याच्यामुळे आपल्याला ह्या जगाच्यातनं बाहेर पडता येईल, तर ते चांगलं आहे म्हणून. आणि जेव्हा आत्मा अशा पद्धतीने कार्य करतो, त्यावेळी तो मग भौतिक शरीराची निर्मिती स्टॉप करू शकतो. नाहीतर शरीराची निर्मिती होत राहते. जन्म मृत्यूच्या चक्रामधनं आपण मग कॉन्स्टंटली जात राहतो आपण. आणि मग काय होतंय, की जेव्हा आपण कळतं आपल्याला की माझ्या स्वार्थाकरता मी जेव्हा कर्म करतो, त्यावेळी मला नवीन नवीन शरीर मिळत राहतं. मग आपण साहजिकच प्रश्न विचारतो की बाबा, मग हे नवीन शरीर मिळू नये म्हणून काय केलं पाहिजे? तिकडे कर्मयोग येतो. मग तिकडे कृष्ण बोलतो की तुम्ही कर्म करा, पण त्याची फळ जे आहे ते मला अर्पण करा. म्हणजेच काय, की एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही म्हणून तुम्ही करणार नाही, हे बरोबर नाहीये. शास्त्राप्रमाणे, धर्माप्रमाणे आणि मी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही कर्म केलं, तर तुम्हाला ते अकर्म म्हणून ठरेल. जर का तुम्ही तुमच्या स्वतःच्या दृष्टीने ठरवलं की एखादी गोष्ट करायची किंवा एखादी गोष्ट नाही करायची, तर ते अकर्म नाही, ते पाप कर्म किंवा पुण्यकर्म होणारच, आणि त्याच्यामुळे तुम्हाला शरीराची उत्पत्ती होणार. म्हणून कर्मयोग सांगितलाय कृष्णाने की कोणतंही कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका, कर्म करणार नाही असंही बोलू नका, ठरवू नका, किंवा म्हणजे कर्म मला जबरदस्ती करावे लागतंय, इच्छा नाहीये तरी पण करावे लागतंय, असे अनासक्त होऊन कर्म करणं वगैरे, तेही चांगलं नाही. तर कृष्णाच्या सेवेकरता, त्याचा एक निमित्त, त्याचा एक सेवक म्हणून काम केलं, तर ते जास्ती चांगलं आहे. कृष्णाच्या आनंदा प्रित्यर्थ काम करणं इज अ मोर पॉझिटिव्ह व्हर्जन ऑफ कर्मयोग. तर आपण अशी वेगळी वेगळी जर लेवल्स बघितली, तर सगळ्यात खाली काय येईल? पापकर्म येईल. नंतर काय येईल? पुण्यकर्म येईल, की बाबा जे सांगितलंय ते करायचं, पण ते स्वतःच्या फायद्या करता. मग काय होईल? पुढे निष्काम कर्म किंवा कर्मयोग येईल तिकडे, की बाबा जे सांगितलंय तेच करणार, पण स्वतःचा फायदा होतोय म्हणून करणार असं नाही. मी माझा फायदा नसेल होत, तरी सुद्धा माझं कर्तव्य म्हणून मी कर्म करणार, तर ते कर्मयोग झालं. किंवा नंतर काय त्याच्याही वरती येतो, तर भक्तियोग येतो, की बाबा माझं कर्तव्य असं नसो, कृष्णाने सांगितलंय ना मला, माझ्या गुरुनी सांगितलंय ना मला, मग मी ते करणार. आणि ती खरी झाली भक्तियोग झाला तो. आणि म्हणून इथे कृष्ण 29व्या श्लोकामध्ये बोलते की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कर्म करता ना, त्याला मामाश्रित्य यतंती ये, कृष्ण बोलतोय तिकडे, माझ्या आश्रयात येता तुम्ही, पूर्ण शरणागती घेता माझी, आणि मग तुमचं सगळं जे कर्म असतं त्याचं आध्यात्मिकीकरण होतं. म्हणजे काय? तर कर्म अध्यात्म चाखिलम, अध्यात्मम कर्म चाखिलम, असं कृष्ण बोललाय. म्हणजे काय, की तुमचं सगळं कर्म हे अध्यात्म बनतं, आध्यात्मिक बनतं, आणि ज्याच्यामुळे पुनर्जन्म होत नाही त्याच्यामुळे, आणि भौतिक शरीराची निर्मिती होत नाही. आणि त्यामुळे गंमत कशी आहे, की भक्ती लोकांना वाटतं काय, फक्त एका जागी बसून तुम्ही टाळ चिपळ्या घेऊन कृष्णाचं किंवा विठ्ठलाचं नाव घेत बसता, त्याला काय ते काय मोठं गोष्ट म्हणून. पण ती भक्ती नुसती नाहीये, तर ते कर्म पण आहे. ते पण जीवेर स्वरूप आहे नित्य कृष्ण दास. जर आपण आपलं स्वरूपच कृष्णाचे दास आहोत, तर कृष्णाला आनंद मिळेल हेच कर्म आपण केलं पाहिजे. कृष्णाला आवडणार नाही म्हणून आणि असं कर्म आपण कधी केलंच नाही पाहिजे, किंवा कृष्णाने सांगितलंय नका करू तरी पण आपण ते करतोय, किंवा कृष्णाने सांगितलंय करा आणि आपण करत नाही, हे कर्म नाही. तर भक्ती म्हणजे काय, की अहैतुकी अप्रतिहता, म्हणजे एकतर आपला काही त्याच्यामागे हेतू नसला पाहिजे, आणि कृष्णानुशीलनम म्हणजे कृष्णाला जे फेवरेबल आहे ते करणं. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. नारद मुनी, की नारद मुनींनी काय केलं तुम्हाला माहिती असेल तर, तर जेव्हा आकाशवाणी झाली आणि कृष्णा कंसाला सांगितलं गेलं की बाबा ही देवकी जी आहे हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे म्हणून, तर त्यावेळी कंस घाबरला, आणि त्यांनी ठरवलं मी देवकीला मारूनच टाकीन म्हणून, म्हणजे तिचा 8वा पुत्र मला मारूच शकणार नाही. तर वसुदेवांनी काय केलं, वसुदेवांनी त्याला छान उपदेश केला, आणि त्यांना तो म्हणजे पटत होतं त्याला, पण तरी सुद्धा त्याला
करायची इच्छा नव्हती. मग वसुदेवांनी शेवटी त्याला प्रॉमिस केलं की बाबा माझी सगळीच्या सगळी पुत्र मी तुझ्या हातात सोपवीन आणि म्हणेन तुला जे त्यांचं करायचंय ते कर, म्हणजे ते तुला मारू शकणार नाही म्हणून. तर मग हे कंसाला पटलं आणि तो त्यांनी मग नंतर देवकीला मारलं नाही, पण दोघांनाही कारागृहामध्ये ठेवलं. ओके. तर त्यावेळी ना नारद मुनी आले आणि नारद मुनींनी कंसाला सांगितलं की बाबा, आणि कमळ घेतलं त्यांनी हातामध्ये आणि ते बोलले की बाबा आता ह्या कमळामध्ये मला सांग की पहिलं पेटल जी आहे, पहिली पाकळी जी आहे ती कोणती आहे आणि 8वी पाकळी कोणती आहे म्हणून. हा. तर कंसाला कळलं नाही. मग त्यांनी काउंटिंग करून दाखवलं, बघ बाबा तू असं मोजलंस ना, उजव्या बाजूनी डाव्या बाजूकडे गेला तर पहिली पाकळी ही आणि 8वी पाकळी ही होते, पण तू डाव्या बाजूनी जर मोजलं तर पहिली पाकळी ही होते आणि 8वी पाकळी ही होते. तर मग कंस कन्फ्यूज झाला आणि कन्फ्यूज झाल्यावरती मग त्याला कळलं की बाबा जर का शेवटपासून मोजायला चालू केलं तर 8वा पुत्र कोण आहे आपल्याला कळणार नाही, कारण देवकीला किती पुत्र होतील ते त्याला माहिती नाहीये. पहिल्यापासून मोजलं तर समजेल, पण शेवटपासून मोजलं तर काय होणार. म्हणून तो ठरवतो की मी देवकीच्या सगळ्या पुत्रांना मारणार. ओके. आणि त्यांनी पहिली 6 पुत्र वसुदेवांनी त्याच्या हातामध्ये दिली, त्यावेळी त्यांना अक्षरशः त्यांनी आपटलं आणि त्यांचं डोकं फुटलं आणि ते मेले मुलं. आता कोणालाही आपण जर हे जर बघितलं तर आपल्याला वाटेल की नारद मुनींनी असं कृत्य कसं केलं. म्हणजे निष्पाप अशी बालकं होती आणि त्यांचा मृत्यू घडवून आणला कंसाच्या हातनं. तर हे वरवरनं जर बघितलं तर हे असं असं वाटू शकतं आपल्याला. पण नारद मुनी हे आपल्यासारखी ऑर्डिनरी व्यक्ती नाहीये. नारद मुनी मूर्ख नाहीये. नारद मुनी भगवानांचे स्वतःचे अवतार आहेत. भागवतम मध्ये पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायात दिलेलं आहे त्याबद्दल. हा. आणि ते अशी चुकीची गोष्ट करणारच नाही. ते जे काही करतील ते परफेक्टच करणार ते. तर ह्याच्या मागे कारण काय होतं, तर कंस आदल्या जन्मी कालनेमी होता आणि मरीची नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाला 6 मुलं होती. सॉरी, राक्षस होता का माहित नाही, सॉरी तेवढं माहित नाही मला, पण मरीची नावाच्या एका व्यक्तीला 6 मुलं होती. त्या 6 मुलांनी काहीतरी पाप केलेलं आणि त्याला एका ऋषींनी शाप दिलेला की तुमचा मृत्यू तुमच्या वडिलांच्या हातून होणार म्हणून. आणि कालनेमी हा जो जेव्हा कंस म्हणून झाला त्यावेळी ही 6 मुलं वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आली. आणि कंस जो त्याच्या आधीच्या जन्मी त्यांचे वडील होता ह्या 6 मुलांचा, कंसाच्या हातनं ह्या 6 मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या 6 मुलांना मृत्यू म्हणजे जो शाप मिळालाय तो घडवून पण आणला. त्यांना जर का भरपूर वर्ष ठेवलं असतं जगणं, तर त्यांची परत कृष्णाकडे जाण्याची जी वेळ होती ती लांबली गेली असती. म्हणून त्यांचा लवकर मृत्यू पण घडवून आणला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कृष्णाचं पृथ्वीवरती येणं हे लवकरात लवकर व्हावं म्हणून सुद्धा या गोष्टीचा फायदा झाला. कारण जेवढी ती मुलं जास्ती वेळ राहिली असती तेवढं कृष्णाचं डिले झालं असतं येणं. त्यामुळे त्यांना कृष्णाला लवकर यायला मिळावं म्हणून ती परिस्थिती पण घडवून आणली. तर सांगायचं पॉइंट असा आहे की भक्ती म्हणजे कृष्णाला जी फेवरेबल आहे ती गोष्ट करणं. ती वर आपल्याला ती चुकीची दिसेलही, पण जर का त्याचा कृष्णाला फायदा होतोय तर ती गोष्ट बरोबर आहे, नाहीतर ती गोष्ट बरोबर नाही. फायनल डिसिजन मेकिंग पॉइंट जो आहे ना तो एवढाच आहे की ही कृष्णाला आवडेल का नाही आवडेल, कृष्णाला त्याचा उपयोग होईल का नाही होईल, कृष्णाने मला सांगितलंय का नाही सांगितलंय, त्या बेसिसवरती करणं. आपला बेसिस त्याच्यामध्ये अप्लाय नाही करायचा. युधिष्ठिर आयुष्यभर कधी खोटं बोलला नाही, पण तरीही त्याला कृष्णाने सांगितलं अश्वत्थामा हतायती म्हणून तू म्हण. भीमानी जर बोललं तर द्रोणाचार्य विश्वास ठेवणार नाहीत, पण म्हणून तू म्हण. आधी त्याला पटलं नव्हतं, तो कृष्णाला बोलला मी नाही बोलणार म्हणून, पण तरी सुद्धा कृष्ण बोलला नाही तूच बोलला पाहिजेस, कारण तुझ्यावरती द्रोणाचार्य विश्वास ठेवतील. तर तरी सुद्धा युधिष्ठिर
पूर्णपणे त्याला तो रेडी नव्हता मनाने. तर म्हणून काय केलं, युधिष्ठिराने कृष्णाची आज्ञा संपूर्णपणे मानली नाही त्याने. तो बोलला अश्वत्थामा हतायती आणि नंतर बोलला नरोवा कुंजरोवा. आणि कृष्णाला हे माहिती होतं की तो असं करणार म्हणून. तर त्यामुळे त्यांनी भीमाला आणि बाकीच्या लोकांना सिग्नल केला. त्यामुळे काय झालं, द मुमेंट तो बोलला अश्वत्थामा हतायती, त्या इमिडिएटली नंतर कृष्णाने सिग्नल दिला आणि सगळ्या लोकांनी ना ढोल ताशे गाजेवाजे केले, जोर जोराने आरडाओरड केला, अगदी ट्रम्पेट्स वगैरे असते ते ब्लो वगैरे सगळे केले. त्यामुळे काय झालं, युधिष्ठिर जे नरोवा कुंजरोवा बोलला ते द्रोणाचार्यांना ऐकू नाही गेलं. त्यांना फक्त अश्वत्थामा हतायती एवढंच ऐकू गेलं. आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांचं धनुष्यबाण खाली ठेवला. आता कोणीही बोलू शकतं की बाबा कसं रे कृष्णाने खोटं बोलायला लावलं युधिष्ठिराला म्हणून. हा इतका चांगला संत माणूस होता तरी सुद्धा. पण गंमत ही आहे की धर्म संस्थापनार्थाय हे करण्याकरता एक धार्मिक अतिशय चांगला असा राजाची नियुक्ती करणं इज मॅन्डेटरी. आणि ती करण्याकरता जे पण अडथळे येतील त्या मार्गामध्ये, त्या अडथळ्यांना दूर करणं हे कृष्णाचं कर्तव्य होतं. आणि ते त्यांनी केलंय. आणि त्याच्याकरता द्रोणाचार्य असो किंवा भीष्म असो किंवा कर्ण असो किंवा अश्वत्थामा असो किंवा दुर्योधन असो, कोणतीही व्यक्ती जे त्या मार्गामध्ये धर्म संस्थापनार्थ त्या मार्गामध्ये जो कोणी अडथळा बनेल त्या अडथळ्याला बाजूला करणं म्हणजे खरा धर्म आहे. आणि कृष्णाच्या ह्या इच्छेकरता त्याला त्याची त्याची जी इच्छा होती इम्प्लिमेंट करण्याची, त्या इच्छेमध्ये त्याला सपोर्ट करणं, त्याच्या करता ते कार्य करणं ही खरी भक्ती झाली. आणि इकडे पूर्ण भगवद्गीतेमध्ये कृष्ण फायनली जेव्हा 18.65 आणि 66 मध्ये कृष्ण काय बोलतोय, सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणम व्रज. हा, बाकीचे सगळे धर्म, कर्मयोग असो, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्ती, हे काही जे काय असेल ते सगळ्यांना बाजूला ठेव. तुझा ब्राह्मण धर्म, क्षत्रिय धर्म जे काय असेल ते बाजूला ठेव. मी मी जे सांगितलंय तुला फक्त ते करायचं. मला शरणी आणि मी जे सांगितलंय ते कर. ती खरी भक्ती झाली. आपलं स्वतःच मिनिस्क्युल इंटेलिजन्स, अगदी छोटासा इंटेलिजन्स अप्लाय करून कृष्णाच्या प्लॅनला, कृष्णाच्या ऍक्टिव्हिटीजना, कृष्णाच्या इंटेलिजन्सला चॅलेंज होईल, चॅलेंज करू अशा प्रकारे आपण नाही करायचं. आपण फक्त कृष्णाने जे सांगितलंय, कृष्णाला जे पटतंय, कृष्णाला जे आवडतंय फक्त तेच करायचं. ते आपला खरं कर्म आहे, ते धर्म आहे आपला. आणि ते खरं अकर्म झालं. ती खरी भक्ती झाली, कृष्णानुशीलनम. आणि असं जर केलं तर मग हे पुनर्जन्माचे चक्र थांबू शकतात आणि भौतिक शरीराची उत्पत्ती थांबू शकते. हरे कृष्ण. आता काही चौथा श्लोक घ्यायला आज वेळ नाही मिळणार, आपण पुढच्या आठवड्यात बघूया. हं? कोणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. प्रभूजी, ते आपण कर्णाबद्दल बोलत होतो, तर आपण माझ्यामध्ये मी कुठेतरी वाचलेलं ते दांबुवत वगैरे त्यांचा ते इन्कार्नेशन वगैरे होतं का, असं आहे का? बरोबर. तर नर आणि नारायण ऋषींचा जे अवतार जो झालेला ना, तो ह्याच कारणाकरता झालेला. तर एक दंभोदक नावाचा एक राक्षस होता. तर त्याला अमर व्हायचं होतं आणि म्हणून त्यांनी ब्रह्माची तपस्या केली. आणि ब्रह्म प्रसन्न झाले आणि ब्रह्माला त्यांनी सांगितलं की मला मृत्यू नाही झाला पाहिजे माझा, मी अमर झालो पाहिजे. तर ब्रह्म त्याला बोलला की बाबा, मी असा कोणता वरदान तुला देऊ शकत नाही जे मी स्वतः नाही येते. मला स्वतःला मृत्यू होणार आहे, तर मी तुला अमर होण्याचं वरदान देऊच शकत नाही. मग ह्यानी काय केलं, स्वतःची बुद्धी वापरली. जशी हिरण्यकशिपुनी बुद्धी वापरलेली, हिरण्यकशिपुनी काय केलं, त्याला माहीत असलेले अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे कॉजेस आहेत, ज्या कारणांमुळे मृत्यू होऊ शकतो, त्या सगळ्या कारणांपासनं अभय मागितलं त्याने, अमरत्व मागितलं. ब्रह्म त्याला ओके बोलला. पण हिरण्यकशिपूला हे नाही माहिती की विष्णूंची बुद्धी आपल्यापेक्षाही मोठी आहे. तू जेवढ्या पण कारणांची जी विचार केलाय ज्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो, त्यापेक्षा एक नवीन कारण ते शोधू शकतात. हे हिरण्यकशिपूला समजलं नाही.
ह्या दंबोदकनी पण तेच केलं. त्याला काय वाटलं त्याप्रमाणे त्यांनी मागणी केली ब्रह्माकडे. तो बोलला की जर का कोणी माझ्याशी 1000 वर्ष युद्ध करू शकला, हा, तर तर तो मे बी मला त्याचं स्ट्रेंथ जर चांगलं असेल तर मला मारू शकेल. कारण डंबोदक स्वतः इतका स्ट्रॉंग होता, त्याला असं वाटायचं की माझ्याशी थोडा वेळ सुद्धा युद्ध कोणी करू शकणार नाही, 1000 वर्ष काय करेल. हा, आणि तो बोलला की जर माझा मृत्यू होत असेल तर त्याचा सुद्धा मृत्यू झाला पाहिजे. हा, म्हणजे काय की अशी माणसं मिळणं की जी माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत आणि माझ्याबरोबर 1000 वर्ष युद्ध करू शकतील, अशी माणसं मिळणं मुश्किल आहे. आणि तो काय बोलला की जर का अशा 1000 वेळा जर माझा मृत्यू झाला तरच माझा खरा मृत्यू व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तर अशी माणसं सापडणं, की जे त्याची स्ट्रेंथ दंबोदकपेक्षा जास्ती आहे, जे त्याच्याबरोबर 1000 वर्ष युद्ध करतील. आणि जर केलं आणि त्याचा म्हणजे एकदा काउंट केला एक मृत्यू झाला म्हणून, तर तो माणूस पण मरणार. म्हणजे अशी 1000 माणसं मिळणं आवश्यक आहे. तर तसं जर झालं तर खरा 1000 वेळा मृत्यू जर झाला तर त्याचा खरा मृत्यू व्हायला पाहिजे, नाही तर ते फक्त एक काउंट व्हायला पाहिजे. ओके. आणि ब्रह्माने त्याला होकार दिला, तथास्तु बोलले आणि ब्रह्मा गेले. आता ह्या व्यक्तीने काय केलं, उत्पात माजवला. आता हे वरदान त्याला मिळाल्यामुळे त्याचं नाव दंभोदकच्या ऐवजी सहस्त्र कवच झालं. सहस्त्र त्याला अशी कवच मिळाली. तर त्यांनी उत्पात माजवला, देवी देवतांना पण त्रास द्यायला लागला, बाकी प्राण्यांना त्रास द्यायला लागला वगैरे. मग परत देवी देवता सगळे ब्रह्माकडे गेले, ब्रह्मा विष्णूकडे गेले, आणि मग विष्णू बोलले ठीक आहे मी येईन म्हणून. आणि त्यावेळी नर नारायणचा अवतार झाला. तर नारायण म्हणजे स्वतः विष्णू आणि नर म्हणजे आपण बघू कोणते. ठीक आहे. आणि मग काय झालं, नर आणि नारायण दोघेही तपस्या करायला बसले. ओके. आधी नारायण तपस्या करायला बसले. नारायणाची तपस्या जेव्हा झाली त्यावेळी 1000 वर्ष त्यांनी तपस्या केली. त्यानंतर त्यांनी अम, दंबोदकला आव्हान केलं की माझ्याशी युद्ध कर म्हणून. तर दंबोदक आणि त्यांचं युद्ध झालं आणि 1000 वर्ष ते चाललं आणि नंतर मग नारायणांनी त्याला मारलं. आता तो ॲक्च्युली मेला नाही, त्याचा फक्त एक काउंट वाढला मरण्याचा. पण त्यामुळे काय झालं, असं म्हणजे आपण म्हणजे ते असं नारायणाचा मृत्यू झाला असं दाखवलंय. पण खरं नारायण अमर आहेत, नारायण कधी मृत्यू होऊ शकत नाही. पण फक्त ब्रह्मानी जो त्यांना वरदान दिलंय त्याची पूर्तता व्हावी म्हणून ते त्याप्रमाणे असं दिसतं ते. तर जेव्हा नारायण तपस्या करत होते, युद्ध करत होते 1000 वर्ष, त्यावेळी नर तपस्येला बसला आणि नरांनी 1000 वर्ष तपस्या केली. मग त्यांच्या तपस्येच्या बळावरती त्यांनी नारायणांना पुनरुज्जीवित केलं. आणि मग नर त्या दंबोदकाबरोबर दुसरं युद्ध करायला लागला. तो नर जेव्हा युद्ध करत होता त्यावेळी नारायण 1000 वर्ष तपस्येला बसले आणि ते सायकल चालू राहिलं. नरानी दंबोदकाला मारलं, तो मेला, मग नारायणांनी त्याला पुनरुज्जीवित केलं आणि मग नारायण युद्ध करत होते, मग नर तपस्या करत होते. हे असं चालू राहिलं. 999 वेळा त्या दंबोदकाला मारलं. मग दंबोदकाला जाणवलं की आता बाबा 1000वा मृत्यू जवळ येतोय आपल्या, आणि म्हणून त्यांनी पलायन केलं तिकडनं. तो पलायन केलं तर तो गेला सूर्यदेवाकडे. म्हणून त्याच्या मागे नर आणि नारायण पण गेले सूर्यदेवाकडे. आणि त्याने सूर्यदेवाला सांगितलं की बाबा हा असुर आहे, ह्याचा मृत्यू होणं आवश्यक आहे, तुम्ही ह्याला आमच्या सुपूर्द करा म्हणून. तर सूर्यदेव बोलले की तो माझ्या शरणी आलेला आहे. आणि एखादी व्यक्ती माझ्या शरणात आली तर मी त्याला प्रोटेक्शन देणं आवश्यक आहे, तर मी त्याला देऊ नाही शकत तुमच्याकडे. तर मग नर नारायण बोलले ओके, आणि ते निघून आले खालती. मग जेव्हा कुंती मातेनी सूर्यदेवाला आवाहन केलं आणि जेव्हा त्यांनी पुत्र दिला, तो हा कर्ण त्यांना दिला गेला. ठीक आहे. आता गंमत काय आहे, समजणं का आवश्यक आहे, तर आपण कर्णाला अतिशय दानवीर समजतो. हे दानी असण्याच्या क्वालिटीज त्याच्याकडनं कुठून आल्या, तर सूर्यदेवाकडनं आलेल्या आहेत. सूर्यदेवाबरोबर तो राहिला, सूर्यदेवाकडनं शिक्षण घेतलं, त्याचं शिष्य म्हणून राहिले त्याच्याकडे, त्यांच्याकडनं त्याच्याकडे ह्या क्वालिटीज आलेल्या आहेत.
आणि म्हणून तो दानी झालेला आहे. पण त्याच्या ज्या इनहेरंट क्वालिटीज, फंडामेंटल असुरी क्वालिटीज होत्या, त्या तशाच राहिल्या त्याच्याकडे, ज्याच्यामुळे त्याला दुर्योधनासारखी व्यक्ती आवडायला लागली आणि पांडवांसारखी व्यक्ती आवडायला नाही लागली. त्या क्वालिटीजमुळे, असं बोलतं ना, ऑपोजिट्स पोल अट्रॅक्ट इच अदर, तर इकडे उलटं असतं. तमोगुणी लोकांना तमोगुणी लोक आवडतात, रजोगुणी लोकांना रजोगुणी आवडतात. त्यामुळे पापी लोकांना पापी लोक आवडतात. त्यामुळे दुर्योधनासारख्या व्यक्तीला दंभोदकासारखी व्यक्ती आवडते आणि वायस वर्सा. त्यामुळे कर्णाला दुर्योधन आवडायला लागला. ठीक आहे. आणि मग जेव्हा युद्ध झालं, त्यावेळी अर्जुन, जो खरा आधी नर होता, त्या अर्जुनाने त्याला हजाराव्यांदा मारलं त्याला, आणि तो त्याचा तिकडे मृत्यू झाला. तो ही ती संपूर्ण ती कर्णाची स्टोरी आहे ती. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. आपण भेटूया हरे पुढच्या आठवड्यात. Hare Krishna